गोविंद शास्त्री अक्कलकोटास गोविंद शास्त्री म्हणून एक ब्राह्मण होता. तो विरक्त असून भक्तिमान होता, परंतु कुटुंबाच्या काळजीमुळे फार जेरीस आला होता. त्याचा श्रीच्या दर्शनास येण्याचा पाठ असे. त्याला असे वाटे की कुटुंबाची काही निश्चिती झाली असती तर आपणास श्री समर्थांची भक्ती करण्यास अवकाश मिळाला असता. लोकांकडे भिक्षुकी करून मन अगदी कंटाळून गेले. काय करावे, काही उपाय चालत नाही. महाराज पुष्कळ लोकांचे हेतू पूर्ण करतात, तर आपणही श्रीस विचारून पाहावे, मग आपले प्रारब्ध, असा विचार करून दर्शन घेऊन खाली बसला व आता विचारावे असे जो मनात आणीत आहे तो त्याच्या तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले, तुमच्या घराच्या परिसरात दुपारीचे झाड आहे, त्याखाली आहे ते घेऊन स्वस्त हरिहरी करीत बसा. हे श्रीमुखातील वाक्य श्रवण करून शास्त्रीबुवाच्या आनंदास पार राहिला नाही. मग श्रीचरणारविंदी नमस्कार करून परत घरी गेले. घरी जाऊन समर्थांच्या आज्ञेप्रमाणे परसातील फुलझाडाखाली खोदून पाहिले, तो तिथे पुरलेले धन त्यास सापडले. अशा प्रकारच्या समर्थकृपेने धनलाभ झाल्यावर मग शास्त्रीबुवांचे आनंदास काय उच्चारावे. मोठ्या प्रेमाने महाराजास शरण जाऊन त्यांनी आपला काळ श्रीच्या भक्तीमध्ये घालविला. पुढे महाराज समाधिस्थ झाल्यावर ते सर्वसंग परित्याग करून काशीस जाऊन राहिले. बसाप्पा तेली एक कोकणातील ब्राह्मण संतती नसल्या कारणाने कुटुंबासह अक्कलकोटास आला. काही दिवस महाराजांची उभयता सेवा करीत असत. एक तेली आपले तिघे पुत्र बरोबर घेऊन दारिद्र्याने अगदी गांजला होता. मजुरी करून सुद्धा त्याला पोटभर अन्न मिळत नसे. तेव्हा महाराजाची कीर्ती ऐकून अक्कलकोटास आला. श्रीचे दर्शन घेऊन महाराजांची कृपा व्हावी म्हणून काही दिवस तेथे राहिला. पुढे एक दिवस असा चमत्कार झाला की ब्राह्मण महाराजास चौरीवारीत उभा राहिला होता व त्याची बायको जवळच उभी होती. तेलीही पाया पडून एक बाजूस बसला होता. तो महाराजांनी त्या बाईकडे पाहून, लिंबे हे तिचे पूर्वीचे नाव, इकडे ये. हा तेली तुझा पूर्वजन्मीचा नवरा आहे. तुझेच पोटचे हे 3 मुलगे आहेत, त्यांना जवळ घे. असे चमत्कारिक शब्द श्रीच्या मुखातून निघताच ते ऐकून सर्व लोकांस आश्चर्य वाटले व राधाबाई फारच लज्जित झाली आणि खाली पाहू लागली. पण इकडे असा चमत्कार झाला की ते मुलगे जरी बाईपेक्षा वयाने मोठे होते तरीही आपली आई आहे असे कळताच त्यांच्या पोटात माया उत्पन्न झाली व ते तिघेजण आई आई म्हणून तिच्याजवळ जाऊन बसले. ते पाहून त्या वृद्ध तेल्यांच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागले. पुढे त्या बाईच्याही मनात त्या मुलाबद्दल प्रेम उत्पन्न होऊन त्यास जवळ घेऊन मोठ्या स्नेहाने त्यांची मुखे तिने कुरवाळली. असा हा अद्भुत चमत्कार कधी न घडणारा सर्वत्राणी पाहून सर्वांची मने अगदी चकित होऊन गेली व पुन्हा सहृदय श्री स्वामी महाराजांनी बाईस आज्ञा केली की, अगं लिंबे, तू ह्या तेल्याच्या बरोबर जाऊन त्यांच्या घरी पश्चिमेच्या बाजूस रंगीत खांब आहे, त्याच्या खाली तुझ्या हाताच्या द्रव्याने भरलेला हंडा पुरला आहे. तो उकरून त्यातील सर्व द्रव्य तू निर्लोभपणे या तेल्यास दे, म्हणजे त्यांचे दारिद्र्य विच्छिन्न होऊन तुलाही पुत्र होईल. त्याप्रमाणे समर्थांची आज्ञा होताच ते सर्वजण त्या तेल्याच्या घर अक्कलकोटापासून 24 कोस लांब होते तेथे जाऊन त्यांच्या घरातील खांबाखाली उकरून पाहतात तो श्रीवचनाप्रमाणे काही मोहरा, होन व काही रुपये असे भरलेला हंडा त्यास सापडला. श्री समर्थ आज्ञेप्रमाणे त्या उभयंतांनी ते सर्व द्रव्य तेल्यास दिले. त्याचे जन्माचे दारिद्र्य केले. नंतर ती उभयता पुन्हा अक्कलकोटास येऊन हा चमत्कार सर्व सेवेकऱ्यास सांगितला व काही दिवस समर्थाजवळ राहून ती आपल्या गावी कोकणात आली. त्याच वर्षी 22 पुत्रप्राप्ती झाली. सर्व सेवेकरी यास हा अद्भुत चमत्कार ऐकून श्रीच्या अतर्क सर्वज्ञत्वाचे मोठे आश्चर्य वाटले. असो, याप्रमाणे श्री स्वामी समर्थांनी उभयता शरणागतास अतर्क सर्वज्ञपणाची किंचित लीला दाखवून त्यास पूर्वजन्मीची ओळख दिली आणि त्यांचे उभयतांचे मानसिक हेतू एकमेकाच्या हातून एकमेकांच्या सिद्धीस नेले. शके 1789. एकेवेळी अक्कलकोटात श्री समर्थांची स्वारी विष्णुबुवा ओणकर यांच्या ओट्यावर बसली असता त्यावेळेस श्री समर्थ अतिशय क्रोधात होते. केवळ नरसिंह अवतारच दिसत होता. एकदा त्यांनी असे उग्ररूप धारण केले की त्यांच्यापुढे जाण्यास कोणीची छाती होत नसे. ते उग्रतेज पाहताच पाहणारा शक्तिपात व्हावा, मग पुढे जाणे कशाचे, असे काही विलक्षण त्या स्वरूपास येत असे. असो, इतक्यात एक चोखामेळा भजन करणारा तेथे आला व श्रीचे चरणी जोहरा मायबाप करून ते श्रीचे केवळ नरसिंह रूप पाहून प्रल्हादावर नरसिंह अवतारी कृपा केली त्याबद्दल जे अभंग होते ते म्हणू लागला. सर्व लोक त्याचे प्रेमळ भजन ऐकून अगदी भजनात गर्क झाले.
शेवटी हे त्यांचे समयोचित दयार्द भजन सहृदय महाराजांनी श्रवण करून जरी स्वारी अतिशय कोपायमान झाली होती तरी प्रेमपाळणा फुटून समर्थ पोट धरून हसू लागले. नरसिंह अवतारी हिरण्यकश्यपू बधून देखील महाराजांचा कोप शांत झाला नाही. ते उग्ररूप पाहून सर्व देव तर भ्याले पळून गेले. प्रत्यक्ष सेवेशी रात्रंदिवस प्रभूचे चरणारविंदी वास करणारी रमा ती देखील पुढे जाण्यास धजली नाही. परंतु ते समयी 5 वर्षाचे अर्भक जो प्रल्हाद त्याने त्या उग्र तेजास न भिता एकदम श्रीचे चरणी मिठी मारली. त्या सरसे प्रळाग्नी समान कोपलेले परब्रह्म शांत होऊन त्या प्रल्हादास आशीर्वचन देते झाले. त्याप्रमाणे या नीच जातीच्या भक्तावर श्री समर्थ दयागण होऊन त्या स्वहस्ते प्रसाद देते झाले आणि म्हणाले की तुझा मुलगा मोठा सत्पुरुष होईल, तुला जन्मभर अन्नवस्त्र सुखाने मिळेल, जा. हे प्रसाद वचन ऐकून तो चोखा मेळा म्हणाला, महाराज, या चरणाजवळ एवढेच सांगण्यासाठी मी आलो होतो. आपण पूर्ण परब्रह्मस्वरूप आहात. मी दीनदास आहे. माझे 80 वर्षाच्या वयात मी आजवर खरोखर हे प्रभुचरणारविंद पाहून पुनीत झालो. मला ज्ञानेश्वरी अवगत आहे, परंतु काही ठिकाणी मला तिचा अर्थ लागत नाही. हे वाक्य ऐकून श्री समर्थ म्हणाले, तुझा मुलगाच तुला तो स्वभावानुपूर्वक तिचा चांगला अर्थ सांगेल, जा. इतके श्रीमुखातील अमृततुल्य भाषण ऐकून तो चोखामेळा प्रसाद घेऊन घरी आनंदाने जाता झाला. अशा महाराजाच्या सर्व साक्षीपणाच्या लीला आहेत. श्रीमान प्रभू गृहस्थ. मुंबईहून कोणी श्रीमान प्रभू गृहस्थ समर्थाचे दर्शनास आले होते. त्यांनी ब्राह्मणाबरोबर पूजेचे साहित्य व पक्वान्नाने भरलेले एक ताट आणले होते. समर्थाचे दर्शन घेऊन आणलेले ताट ब्राह्मणाकडून खाली ठेवताच ब्राह्मणास श्री महाराज म्हणाले, 5,000 रुपये रखे सो ले जाओ, कभी छोडना नहीं. असे श्रीमुखातील 3 वेळा निघालेले वाक्य ऐकून तो म्हणाला, महाराज, मी तर स्वयंपाक करून उदरनिर्वाह करतो. मला 5,000 रुपये कोठून मिळणार. असो. श्री समर्थ बसले होते. त्यांच्या मागल्या बाजूस शेराची कुंपणे होते. तिचे आत एकाएकी एक वृद्ध फकीर व त्याच्याच जवळ काळ्या रंगाचा एक तेजपुंज कुत्रा बसलेला सर्वांच्या दृष्टीस पडला. इकडे समर्थांच्या पुढे ठेवलेले ताट त्या ब्राह्मणास दाखवून श्री महाराज म्हणाले, उनको खिला. ब्राह्मणाने आज्ञेप्रमाणे ते ताट फकीराच्या पुढे नेऊन ठेवले. नंतर फकीराने आपण व कुत्रा मिळून त्या ताटातील अन्न भक्षून फक्त 5 घास त्या ताटात शेष ठेवले. प्रभू गृहस्थांनी श्रीची यथासांग पूजा करून ते प्रसादाचे ताट घेऊन ते परत बिराडी आले. ते फकीराचे राहिलेले प्रासादिक अन्न भक्षण करावे की न करावे या विचारात पडले. मग त्यांनी त्याबद्दल राजोपाध्याय, नारायण भट, हिरळीकर व व्यंकटशास्त्री वगैरे मंडळीस विचारले. तेव्हा त्यांनी त्याचे निराकरण श्री स्वामी महाराजच करतील असे सांगितले. नंतर प्रभुगृहस्थ ब्राह्मणासह पुन्हा श्री समर्थांचे दर्शनास गेले. समर्थने त्यास अवलोकन करताच म्हणाले, तुम्हारे के खाने का है तो खाओ, नहीं तो हमारा पीछे ला देव. घर घर पंचायती काय को करते हो. हे श्रीचे भाषण ऐकून प्रभुगृहस्थ चरणी नमून निशंकपणे परत बिराडी आले व मनोभावे तो प्रसाद सर्वांनी ग्रहण केला. पुढे दुसऱ्या दिवशी श्रीचे दर्शन घेऊन परत मुंबईस गेले. तिथे गेल्यावर असा चमत्कार घडून आला की त्या प्रभुगृहस्थाचे मावशीजवळ हा ब्राह्मण पूर्वी आचारी होता. ती बाई चांगली धनसंपन्न होती. तिने त्या ब्राह्मणास विश्वासू गरीब पाहून आपल्या संतोषाने 5,000 रुपये बक्षीस दिले. अशा प्रकारे 5,000 रुपये मिळवण्याचा स्वप्नात देखील संभव नसता त्यास श्री समर्थ कृपेने त्याचे वाक्याप्रमाणे सहज लाभ घडला व तो प्रभूही पुढे मोठ्या भरभराटीस आला.